ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. येत्या 13 ऑगस्ट 2026 म्हणजेच गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 10 सप्टेंबर 2026ला श्रावण महिना संपणार आहे. तर ह्या काळात आपल्याला श्रावण महिना साजरा करायचा आहे. आता श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे. खरं तर सगळेच महिने तेवढे महत्त्वाचे असतात, पण श्रावण महिना हा खूप जास्त सात्विक आणि पवित्र मानला गेला आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. आता आपण जाणून घेऊया या श्रावण महिन्यात शिवलीलामृत पारायण कसे करायचे. या श्रावण महिन्याच्या पर्वावर रुद्राभिषेकाव्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते आणि ती म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करणे, तेही एक दिवसामध्ये. तर बघा, श्रावण महिन्याच्या सोमवारच्या दिवशी तुम्हाला 1 दिवसीय पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसेच 3, 7 किंवा 15 दिवसात आपण पारायण कसे करावे, अगदी सगळे नियम व अटीसहित मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्यामुळे तुम्ही पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात खूप काही अवघड नियम नाही, पूजा मांडणी नाही, काहीच नाही. उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव नक्की लिहा. तर बघा, देवाधिदेव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात सगळ्यात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत. मनुष्य जन्म घेतलेले प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात दुःख संकटे हे असतातच. याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी, आपले जीवन सार्थकी व्हावे, यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या पवित्र काळामध्ये शिवलीलामृत या पोथीचे पारायण करावे. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तरं आहे, ज्या समस्यांची उत्तरं आहेत ती मिळू लागतात. आता सोमवारच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा. पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झालं नाही तर दुसरी उत्तम वेळ आहे आणि ती उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळची प्रदोष काळ. म्हणजे कारण जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनिटे किंवा 1.5 तास अगोदर सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना, त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो. आता ही उत्तम वेळ मानली जाते. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचे पारायण करू शकता. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला निश्चित काळात जर शक्य झालं तर सोन्याहून पिवळं आहे आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. निश्चित काळ म्हणजे संध्याकाळी. आता हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ मात्र असायला हवा. आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे PDF वगैरे काही असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचून हे पारायण तुम्ही करू शकता. आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला बसायचं आहे. शक्य होईल तर पांढरी वस्त्र घालायचं आहे आणि पारायणाला बसायचं आहे. आता ज्यांना उपवास असेल तरी सुद्धा चालतं किंवा ज्यांनी उपवास केलेला नाहीये श्रावणी सोमवारचा, त्यांनी सुद्धा इच्छा असेल तर हे जे पारायण आहे ना तर ते करू शकतात. त्यात काहीही हरकत नाही. तुमचा उपवास असो किंवा नसो तुम्ही हे पारायण करू शकता. तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ, चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्याचा जो स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंथरायचं आहे आणि तुम्हाला ग्रंथ त्यावरती ठेवायचा आहे. सुरुवातीला ग्रंथाचे पूजन करायचे. देवासमोर दिवा लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहील
याची संपूर्णपणे काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीला संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे. पहिल्या अध्यायापासून एका जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणाशीही न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहे त्यांचं वाचन करायचं आहे. आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीलामृताचं एक पारायण असं म्हणू शकतो. म्हणजे एकूण 15 अध्याय वाचन झाले की पूर्ण एक पारायण झाले. मग हे पारायण झाल्यानंतर ती पोथी परत तिथे जागेवर ठेवायची. परत काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य मग तुम्ही फळाचा, काहीतरी गोडाचा, दूध साखरेचा, पेड्याचा, कशाचाही दाखवू शकता. किंवा तुम्ही उपवासाचे काही बनवले असेल आणि जर तुम्ही ते उष्टे केलेले नसेल तर त्याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल. नंतर आरती करायची. प्रथम गणपतीची व नंतर शंकराची आरती करायची आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचं आहे. याप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल तर एक करू शकता किंवा 2 करायचे असतील तर सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 असे 2 पारायण करू शकता. बघा, तुम्हाला जर झेपेत असेल, तुमच्या शरीराला जर जमत असेल तर सकाळचे पारायण असेल तर ते तुम्ही न खाता पिता वगैरे केलं तर अतिशय उत्तम. कारण सकाळी शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही आणि पारायण जर सकाळी करत असाल तर उपाशी पोटी केलं तर अतिशय उत्तम आहे. पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल तर आपल्याला फराळाचे पदार्थ आहेत ते खायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण केलं तरीसुद्धा चालतं, काही हरकत नाही. आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांनासुद्धा पारायण करण्याची जर इच्छा असेल तर सात्विक जेवण म्हणजेच कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजी पोळी आहे ते बनवायचं आणि ते खायचं आणि ते खाऊनसुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरीसुद्धा चालणार आहे. शेवटी काय बघा, आपला भक्तिभाव, आपली खरी श्रद्धा महत्त्वाची असते. मग तुम्ही उपवास केलेला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला उपवास करणं जमलं नसेल तरीसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. आता पारायणाचे उद्यापन कसे करावे तर हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर आरती वगैरे केली की नैवेद्य दाखवलेला आहे ना, तर हे सुद्धा पण आहे. विशेष असं वेगळं कोणतंही उद्यापन वगैरे करण्याची गरज या पारायणाला नाही आहे. तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करू शकता. आणि काही कारणाने जर शक्य नाही झालं तर शिवलीलामृतातील 11वा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला वाचता येईल, जेवढं तुम्हाला वाचन शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही त्याचं वाचन केलं तरीसुद्धा चालू शकतं. तसे श्रावण महिन्यामध्ये या पवित्र पर्वामध्ये शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण आपल्या घरामध्ये, वास्तूमध्ये 1 वेळा तरी अवश्य करावे. 7 दिवसाचे पारायण करू शकता, 3 दिवसाचे शिवलीलामृत पारायण करू शकता आणि 1 दिवसाचे पारायणसुद्धा करू शकता. श्रावण महिन्यामध्ये 1 दिवसाचं पारायण तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी करू शकता. पण जर तुम्हाला शक्य झालं तर श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीलामृताचं 1 दिवसीय पारायण करण्याचा आटोकाट प्रयत्न करा. कारण त्यामुळे तुमच्यासारखे तुम्हीच भाग्यवान असाल. तर यंदा 2026मध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. तुम्हाला जर शक्य झालं तर या 4ही श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करा. पण जर हेही शक्य नसेल तर तुम्ही जो पहिला श्रावणी सोमवार आहे आणि जो शेवटचा श्रावणी सोमवार आहे या 2 सोमवारी तुम्ही शिवलीलामृत पारायण करू शकता. आणि हेही शक्य नसेल तर या 4 पैकी कोणत्याही एका श्रावणी सोमवारी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. 1 दिवसाचं पारायण म्हणजे एका बैठकीमध्ये संपूर्ण 15 अध्याय जे आहे ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि आरती नैवेद्य करूनच तुम्हाला तुमचं आसन जे आहे तर ते सोडायचं आहे आणि पारायण करताना इतरांशी तुम्हाला बोलायचं नाही. आता बऱ्याच जणांना खाली बसण्याचा प्रॉब्लेम असतो. खाली बसणे शक्य होत नाही तर त्यांनी खुर्चीवर बसून पारायण केलं तरीसुद्धा चालतं. आता हे 15 दिवसाचं पारायण कसं करावं तर रोज 1 अध्याय पठण करावे. असे 15 दिवस पारायण तुमचं चालणार आहे. खंड पडू द्यायचा नाही. मासिक पाळीच्या तारखेच्या हिशोबाने पारायण सुरू करा. जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण केले
तर रोज 2-2 या पद्धतीने करणे, कारण शिवलीलामृताचे अध्याय बऱ्यापैकी मोठे आहेत. जर तुम्ही रोज 2-2 अध्याय पठन केले तर 7 दिवसात तुमचं पारायण हे पूर्ण होतं. किंवा 3 दिवसात जर पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी 5, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी 4 या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. 1 दिवसीय पारायण तुम्ही करू शकता. आता पारायण हे श्रावण सोमवारपासून किंवा कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता. आता या दिवशी नियम वगैरे काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू नका. शक्य झालं तर फेंट कलरचे आणि आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम आहे. दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसणाचा वापर या दिवशी अजिबात करायचा नाही. तर सात्विक जेवण बनवा. नॉनव्हेजचा तर विषयच नाही. या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करा. या दिवशी आपण घरचं खा, म्हणजेच काय तर दुसऱ्याचं खाऊ नका, म्हणजेच परान्न घेऊ नका. किंवा विकत असलेले चिप्स वगैरे या दिवशी खायचे नाहीत. घरी जे काही तुम्ही साबुदाणा किंवा रताळे वगैरे जे काही उपवासासाठी बनवलेलं असेल तर ते तुम्ही खाऊ शकता. तसेच मीठ न घातलेले म्हणजेच अळणी खावे. कोणतेही फळ खाऊ शकता. भगर वरई सोमवारच्या उपवासाला चालत नाही तर तुम्ही भगर वरई खाऊ शकत नाही. बघा, आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी आणि भगवान शंकराची कृपा आपल्यावर मिळावी. आपण जर काही पाप केलेलं असेल तर त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळावी. काहीतरी संघर्ष चालू आहे आयुष्यात, अगदीच संतान प्राप्तीमध्ये अडचणी आहेत, मग आता पारंपरिक संसारिक अडचणीसुद्धा निवारण्यासाठी भगवान शिवांची पूजा केली जाते आणि शिवलीलामृत पारायण केलं जातं. तर निसंकोचपणे कोणत्याही नियमांना न घाबरता या श्रावण महिन्यामध्ये एक तरी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये नक्की कराल अशी अपेक्षा करते. तर हा छोटासा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. धन्यवाद.